हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीबाबत अजित पवारांचं विधान, यंदा काय होईल हे ब्रह्मदेव सुद्धा आले तरी सांगू शकणार नाहीत। अजित पवारांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। विरोधकांच्या संविधान बदलाच्या आरोपाचा परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये दिसला। मोदींनी नाकारलं तरीही आरोप खोलवर रुजला होता। भुजबळांचं वक्तव्य। छगन भुजबळ यांना आवरा, त्यांच्या वयाचा आदर करतो, पण भाजपबद्दल उठसूट बोललेलं सहन करणार नाही, निलेश राणे यांचा इशारा। पुण्याच्या आयुक्तांना अजित पवारांनी फोन केला होता का? अजित पवारांची नार्को टेस्ट करा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी। सुप्रिया सुळेंमुळे आमच्यासारखे लोक पक्ष सोडून जात आहेत, सुळेंच्या बाजूच्या लोकांकडून कारस्थानं, सोनिया दुहान यांचा गंभीर आरोप। जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी राजेंद्र घाडगेंना एसीबीकडून समन्स। 2022च्या प्रकरणात राजेंद्र घाडगे यांना एसीबीकडून समन्स। राजेंद्र घाडगे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नातेवाईक। राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे लवकरच पत्रकार परिषद घेणार। पुणे अपघात प्रकरणी भूमिका लवकरच स्पष्ट करणार। आमदार सुनील टिंगरेंवर पुणे अपघात प्रकरणामध्ये अनेक आरोप। अपघातावेळी पोर्शे कारमध्ये बिल्डर पुत्रासह एक आमदाराचाही मुलगा होता का? गाडीतून उतरलेला तो मुलगा कुणाचा हे स्पष्ट करा, नाना पटोले यांची मागणी। तर पटोलेंच्या दाव्यानुसार अपघात प्रकरणामध्ये आमदार पुत्र आणि मंत्रीही सामील। पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी। पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय। पुणे अपघात प्रकरणी चौकशी समितीवरील पल्लवी सापळेंच्या नियुक्तीवरून विरोधक आक्रमक। भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्याची नियुक्ती कशी? ठाकरे गटाचा सवाल। भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या डॉक्टर पल्लवी सापळेच पुणे अपघात प्रकरणातील एसआयटीच्या अध्यक्ष। जे रुग्णालयामध्ये अनेक प्रकरणामध्ये गैरव्यवहारासह औषधं आणि यंत्रसामग्री खरेदीच्या बिलांवर कमिशन खाल्ल्याचा सापळेंवर आरोप। पालघर रेल्वे स्थानकामध्ये मालगाडीचे 506 डबे रुळावरून घसरले। गुजरातहून मुंबईकडे येणारी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब साताऱ्यामधील दरेगाव गावामध्ये दाखल। पुढील 3 दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दरेगावात मुक्काम। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।